डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे जे सुरू झालेले विविध निर्बंध धोरण सगळ्या स्तरातून चिंता वाढवणारे ठरतात. कसं ते पाहूयात. रशियाकडून भारताची सुरू असलेली तेल खरेदी अमेरिकेला आवडली नाहीये. त्यामुळे ट्रम्प प्रशासनानं भारतावर नवनवीन निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. आयात शुल्क वाढवणं, H-1B व्हिसाचे नियम कडक करणं या सगळ्यांचे आता विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिसा नियमांवर ट्रम्प यांनी निर्बंध लादलेले आहेत. तर 2024च्या तुलनेमध्ये या ऑगस्ट इनटेकमध्ये अमेरिकेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 19% घट झाली आहे. यात आशियाई देशांमधून होणारी घट तर लक्षणीय दिसते, ज्यात भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 45% कमी झाली आहे. आता हे का झालंय तर अर्थात व्हिसा प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे, प्रवासावरचे निर्बंध अशी काही महत्त्वाची कारणं समोर येत आहेत. व्हिसाच्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये प्रवेश मिळू शकला नाहीये. वाईस वर्सा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जी ट्युशन फी भरतात ती कॉलेजसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे अमेरिकेतील महाविद्यालयाचं बजेट आणि अमेरिकन शिक्षणाची जागतिक स्तरावरची प्रतिमा सुद्धा धोक्यात येऊ शकते, असंही काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.